प्रस्थापित होत असताना आपल्याला पाहायला मिळते सिनियर खेळाडू तो म्हणजेच दीपेश गरत आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर जयेश हे दोन फलंदाज मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर नक्कीच ज्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातंय फ्रंटफूट लाईनचा गोलंदाज म्हणून ज्याचा ओळखलं जातंय असा बिगेश आपल्याला पाहायला मिळेल. बिगेश भोईर पहिला चेंडू या ठिकाणी हाताळेल. दीपेश गरजसाठी मात्र पहिला चेंडू नक्कीच खेळताना बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. पहिला चेंडू खेळलाय समोरच्या दिशेने तिथे मात्र क्षेत्ररक्षण सुरेख आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षक मिस्टर आकाश आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. दीपेशच्या बॅट मधून जर पाहिलं तर चांगला फटका आला होता मात्र रोखलं गेलं या फटक्याला आणि या फटक्यातून जर पाहिलं तर कुठलाही रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू इथे मात्र पाहतोय बॅटची हलकीशी एज लागले आणि चेंडू जर पाहिला तर थोडासा खाली राहिला. यानंतर पाहिलं तर विकेट किपरने पुढचं काम करत असताना रन्स मिळणार नाहीये. दोन चेंडू डॉट फेकले आहेत. चांगली गोलंदाजी दर्शवलंय बिगेशने. पण एकदा हलकीशी कट लागते. इथे मात्र विकेटची संधी आणि रनआउट घेतला जातोय. दीपेश इथे मात्र जर पाहिलं तर बॅक टू द डगआउटला जाताना गोल्डन डकचा शिकार मिळतोय. कुठली रन्स न बनवता मात्र माघारी परततोय. तर पाहतोय बिगेश आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. हा चेंडू आता मात्र गॅप शोधलाय. गॅप परफेक्ट होता, पॉवरफुल होता आणि अजयच्या बॅट मधून येतोय चौकार. छोटा पॅक बडा धमाका. अजय चांगला फटका पाहायला मिळाला. अजयच्या बॅट मधून चौकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावर आता मात्र अगदी 4 ने खाता खोलला जातोय. पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मध्ये खेळलाय. संदेश होता परंतु संदेशलाही जर चकवा दे चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. 4 धावा. 2 चेंडूवर जर पाहिलं तर 8 धावा जमावले जात आहेत. सुरेख फलंदाजी मात्र अजय दर्शवतोय. हा चेंडू आणखीन एक धमाका, आणखीन एक फटका. सुरेख गॅप मध्ये खेळलाय आणि हा देखील येतोय चौकार. 4 धावा. या 4 ने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 3 चेंडूवर 3 चौकार लगावून 12 धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेल्या आहेत. पहिले 3 चेंडू होते ते गोलंदाजाचे होते. बाकीचे 3 चेंडू जे पाहिले ते मात्र आता फलंदाज अजयचे आपल्याला पाहायला मिळाले. सुरेख फलंदाजी केले. अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करून आपल्या संघाला मजबूत परिस्थितीमध्ये आणण्याचं काम इथे मात्र अजय मोरे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र जयेश आपण पाहतोय स्ट्रायकिंग वर असेल तर गोलंदाजीसाठी गोलंदाज समर्थ आपल्याला पाहायला मिळेल येथे सज्ज होताना. तर आपण पाहतोय समर्थ करत येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हाताळेल. पहिला चेंडू इथे जर पाहिलं तर वेगवान मारा करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क झाला नाही आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. ते जर पाहिलं तर आणखीन एक फटका चांगला होता परंतु मनीष भोईर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय परंतु फेकी थोडीशी खराब राहिली. नक्कीच आपण पाहतोय गरज नव्हती या ठिकाणी फेकी करण्याची. इथून येतील सिंगल रन्स. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 13 धावा आतापर्यंत. पुढचा चेंडू समर्थ याचा. इथे मात्र एसटी नक्कीच उद्ध्वस्त झाल्या असत्या तर व्यवस्थित चेंडू हातामध्ये भेटला असता. इथे मात्र आपण पाहतोय वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड अंपायर आपला सॉफ्ट डिसिजन काय आहे कळवायचं आहे. वाईट नाहीये. ओके. बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलं.
डिसिजन पेंडिंग आहे. आपण पाहू शकतायत तिकडे जा आणि ऑनफिल्डला तर नक्कीच इथे मात्र पाहिलं तर फलंदाज जो आहे तो लाईन मध्ये आलेला आहे, त्यामुळे ऑनफिल्ड जे डिसिजन असेल तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे. नक्कीच ऑनफिल्ड डिसिजन आपल्याला मान्य करावा लागणार आहे. जरी आपण पाहतो यूट्यूबचं माध्यम असलं तरी कधी कधी असं घडतंय की फलंदाज हा जो आहे रिव्ह्यू तुमचा शिल्लक असेल, कारण की ऑनफिल्डवर हा डिसिजन गेलेला आहे. इथे मात्र आपण पाहतो गॅप खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चेंडूला रोखलं गेलंय. नक्कीच या चेंडूवर देखील मिळेल सिंगल रन्स. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट केलाय गोलंदाज समर्थ यांनी. हा चेंडू टॅपचा फटका परफेक्ट मारलाय, जयच्या बॅट मधून येतोय एक धमाकेदार चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर लागली जाते 18 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार मारल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवर देखील आपण पाहिलं आणखीन एक धमाका येईल, आणखीन एक चौकार येईल. वाह काय बात आहे, जबरदस्त. मागच्या जर चेंडूचा विचार केला तर मागच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूवर 3 चौकार मारले होते आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारले आहेत. एकंदरीत जर पाहिल्या तर 5 चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजेच 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 12 चेंडूचा खेळ केलाय. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतायत. इथून जर पाहिलं तर टीम मीटिंगसाठी नक्कीच मजबूर केलं, कारण की ज्या पद्धतीने रन्स बहाल केले जात आहेत, मागच्या ज्या चेंडूवर मोठे फटके लगावले जात आहेत, इथून टीम मीटिंग घेणं खूप गरजेचं होतं. तीच मात्र टीम मीटिंग घेऊन गोलंदाज आता मात्र सज्ज होईल मिस्टर कुणाल किनी. कुणालला आणलंय गोलंदाजी मार्कवर. अजय सज्ज असेल हा चेंडू खेळण्यासाठी. जर पाहिलं तर चेंडूला सोडलं जातंय. यस पंचांचा निर्णय येतोय, वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. ही देखील आपण पाहतोय हलक्या हाताने पुश केलाय चेंडूला. पुश करो खुश रहो हेच मात्र नक्कीच पाहिलं जात आहे. सिंगल रन्सने धावसंख्या होईल 24 धावा. 24 रन्स ऑन दी बोर्ड. चेंडूवर खेळताना आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जयेश. हा चेंडू इथे मात्र समजला नाही, चेंडू थोडासा खाली राहिला, त्याचा मारण्याचा प्रयत्न होता जयेश यांचा, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही आणि सरळ चेंडू यष्टांवर आदळला जातोय. विकेटचं होईल पतन. गडी बाद. तर पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय 3ऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नवीन फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळेल. करणला आपण पाहतोय सिंगल रन साठी. इथे मात्र नक्कीच जाणीव आहे करणला, कारण की अजय सारखा एक चांगला खेळाडू आपल्या समोर असताना त्याला मात्र सिंगल रन्स काढून देणं खूप गरजेचं राहील आणि तेच काम या ठिकाणी केलं गेलंय. सिंगल रन्स दिले काढून. इथे मात्र पाहतोय आपण अजय. हो इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं तर थोडासा पायावर आला होता, परंतु या चेंडूला खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिंगल रन्स येईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 26 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अशरफ मेमन आपल्याला पाहायला मिळतोय. एक गुड अंपायर म्हणून नक्कीच ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव. पुन्हा एकदा ही कसरत करताना आता मात्र अशरफ मेमन आपल्याला पाहायला मिळतील. 2 चेंडू अगदी अवांतर फेकलेत. धावसंख्या स्कोर कार्डवर वाढताना एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या होते 28 धावा. अजूनही जर पाहिलं तर चेंडूचा खेळ शिल्लक आहे तुमच्याकडे 2. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. कुणाल किनी पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या अगदी
डावीकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं शिप शॉट खेळायचा होता, परंतु या शिप शॉटचा संपर्क लागला नाही आणि तिथे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू असेल. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स घ्यायचे आहे. सिंगल रन्स मात्र कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांकडे कुठेतरी वळून पाहिलं होतं कारण की डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे रन्स कंप्लीट होत आहे. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झालाय आणि 3 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते आतापर्यंत 29 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, त्यानंतर थोडासा कमबॅक केला. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या, त्यानंतर पुन्हा कमबॅक केला आणि तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिलं तर 3 षटक कंप्लीट झाले आहेत. येणारे 6 चेंडू नक्कीच निर्देशात आणेल की किती धावांचा डोंगर या ठिकाणी रचला जाईल हे मात्र नक्कीच पाहत राहा, ऐकत राहा. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप गोलंदाजी माखवर गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहतोय. स्वप्नील आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू जर पाहिलं तर सुरेख अगदी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी स्वप्नीलला पाहिलं जात आहे, परंतु दुसऱ्या चेंडूवर पाहिलं तर सिंगल रन्स मिळत आहे. अजयकडे आता मात्र स्ट्राईक आहे. येणारे 4 चेंडू पाहायला मिळतील किती धावा जमावल्या जातील. अजय एक चांगल्या क्षमतेने भरलेला खेळाडू आहे, गॅप शोधण्यामध्ये माहीर आहे. इथे मात्र पाहिलं तर गॅप शोधताना कुठेतरी अडथळला, प्रॉपरली फटका लागला नाही आणि चेंडू जर पाहिलं तर डॉट गेलाय. कडक प्रहार, परंतु इथे नक्कीच संदेश नावाची भिंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र हा चेंडू नोचा इशारा येतोय पंचांचा. पुन्हा चेंडू टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन्सने या ठिकाणी धावसंख्या वाढेल. स्कोर कार्डवर 31 धावा झाल्या आहेत. फटका चांगला आहे, परंतु संदेश पुन्हा एकदा चेंडूवर आलाय. ते मात्र पाहतोय रन्स मिळणार नाही. आणखी एक डॉट चेंडू येतोय. चेंडूचा इशारा जर पाहिला तर इथे मात्र धीरज मोरे वाईटचा इशारा देत आहेत. एक्स्ट्रा रन होते. 32 धावा. शेवटचा चेंडू या ठिकाणी गॅप शोधलाय. जबरदस्त फटका. धावसंख्या जर पाहिली तर 4 धावांसाठी या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होईल. स्कोर कार्डवर 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. तर आपण पाहतोय 37 धावांचं लक्ष आहे. 2 फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना एका बाजूला पाहिलं तर मनीष भोईर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कुणाल किणी हे मायकोप संघाचे 2 सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. नक्कीच सिनियर गोलंदाज दीपेश घरत याला मात्र आमंत्रित केलं जाईल का हे मात्र नक्कीच पाहिलं जाईल. थोडीशी रणनीती काय आहे
सरावली संघाची हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. यस, दीपेशला आणलंय गोलंदाजी मार्कवर. मनीष मात्र पहिला चेंडू या ठिकाणी फेस करताना आपल्याला पाहायला मिळेल. 37 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन. अगदी शेवटची मॅच आपण पाहतोय. टॅपचा फटका इथे मात्र परफेक्ट टॅप, कारण की मनीषकडे आक्रमकता आहे, या खेळाडूकडे टॅलेंट आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे आणि त्याच क्षमतेचा वापर करत असताना पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याचा पुरेपूर वापर केला आणि चेंडू फेकून दिला टॅपच्या सुरपुरीने. हा चौकार. पुन्हा एकदा गॅप शॉट केलेला आहे. टॅप आणि गॅप मध्ये माहीर म्हणजेच इथे मात्र आपण पाहतोय मनीष भोईर. याच मनीष भोईरचा जर विचार केला तर नक्कीच मुरबे गावाची जेव्हा टुर्नामेंट होती आयकॉन खेळाडू म्हणून नक्कीच आपण पाहिलं त्याला आणि सुरेख फलंदाजी तिथेही दर्शवली होती. इथे मात्र पुन्हा एकदा टॅपचा फटका, पुन्हा एकदा जाईल चौकार. या 4च्या मदतीने ज्या 3 चौकार अजयने मारल्या होत्या त्या 3 चौकार आता मग वसूल करणारा खेळाडू जर पाहिला तर मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 3 चौकार. इथे जर पाहिलं तर 2024 मध्ये भाविश पाटीलच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम सातपाडी संघाचा, साई गणेश सातपाडी संघाचा भावेश पाटील याच्या नावावर 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याची क्षमता नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली होती. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चौकार मारतोय मनीष भोईर. सुपर फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. दीपेशच्या विरोधात अटॅक करताना मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख अटॅक केलाय. आतापर्यंत 3 चेंडूवर 3 चौकार मारले आहेत. पाहतोय आपण पुन्हा एकदा चौथा चेंडू असेल. या चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु बंटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कुठली चुकी करणार नाहीये. सुरेख झेल बंटीच्या हातून आणि पहिला गडी बाद होतोय. पहिला गडी गारद होताना मिस्टर मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डग आउट. समर्थ घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. आतापर्यंत जर पाहिलं तर असं वाटलं होतं की मनीष हा सामना फिनिश करूनच मैदानाच्या बाहेर जाईल की काय. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जात आहे तर त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं. 3 चेंडूवर 3 चौकार मारले आणि चौथा चौकार मारताना कुठेतरी जर पाहिलं तर बंटीच्या हातामध्ये चेंडू देऊन बसले आणि विकेटचं पतन मिळालं. ते मात्र फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळलाय. थोडीशी चुकी केली कल्पेश आणि यतीनच्या गॅप मधून आपण पाहतोय हा चौकार मिळालाय. नक्कीच सातत्य राखले समर्थने, का की आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार खेळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 16 धावा लागल्या जात आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा चेंडू. इथे मात्र आडव्या बॅटने केलाय प्रहार, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा कल्पेशला आपण पाहिलं. चांगल्या चेंडूला या ठिकाणी अडवलं जातंय. रन्स मिळणार नाही आहे. डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय. 1 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा. अठरा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच पाहायला मिळेल एका बाजूला मिस्टर कुणालचा जर विचार केला तर 2023 मध्ये इनफॉर्म बॅट्समन म्हणून कुणालकडे आपण बऱ्याच वेळा पाहिला. टॅप फटके अगदी सहज रीतीने मारणारा असा खेळाडू म्हणजेच कुणालला आपण पाहिलं होतं. परंतु बघूया अजयच्या विरोधात पहिला चेंडू. इथे मात्र चाचपळतोय. चेंडू सुरेख होता. अगदी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू येताना पुन्हा एकदा टॅपचा फटका. यासाठी जाणला जातोय हा खेळाडू
आणि तोच फटका त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला येतोय टॅपच्या रूपाने हा चौकार. 4 धावा या 4च्या मदतीने धावसंख्या आता मात्र 20 धावा. इथून आणखीन एक टॅपचा फटका क्लिअर होईल. 24 धावा स्कोर कार्ड वर लागले जातील. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 37 धावांचं लक्ष आहे. इथून जर पाहिलं तर 24 धावा स्कोर कार्ड वर झाले आहेत. 15 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केलंय, सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच बॉल येतोय, या मॅच बॉल येतोय. तर कुणालच्या बॅट मधून देखील आपण पाहतोय 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत आणि धावसंख्या जर पाहिले तर अगदी वेगाने वाढवतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर धावून एकही रन्स काढलेली नाहीये. आता मात्र पहिली रन्स या ठिकाणी धावती आपल्याला पाहायला मिळाली. विचार केला आणि ते मात्र दर्शवलंय ते म्हणजे 2 फलंदाजांनी, समर्थ आणि कुणाल यांनी. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 4. हा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. सिंगल रन्स या ठिकाणी जमावली जाते. एका धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 26 धावा. इथून जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजय मोरे हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. सिंगल रन्स. सामना जर पाहिलं तर व्यवस्थित रीतीने नक्कीच वाटचाल करावी या उद्दिष्टाने फलंदाजी करत असताना, कारण की जाणीव आहे इथून जर पाहिलं तर आपल्याला अगदी फायनलचा तिकीट म्हणजे जो टॉप 8 मध्ये जाण्यासाठी नक्कीच संधी आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. बारा चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. कुणाल किनी स्ट्रायकिंग एंड वर आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. इथे मात्र गॅप मध्ये नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, कारण की स्क्वेअर लेगच्या दिशेने जर पाहिलं तर बाउंड्री लाईन आणि कल्पेशच्या आतमध्ये खूप मोठा गॅप आहे. हा फटका सहज रीतीने खेळू शकतोय, मात्र हा खेळताना कुठेतरी अडथळले. सिंगल रन्स मिळेल. फुलटा चेंडू आहे, गॅप मध्ये खेळलाय. इथून जर पाहिलं तर हा येईल नो स्कोर. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय फटक्याची विचार केला जातोय. फटका खूप सुरेख होता, मात्र फटका मारताना पायातला जो कंट्रोल होता तो आवडू शकले नाही फलंदाज. आता मात्र ऑफसाइड रिजन मध्ये 4 क्षेत्ररक्षण सजवले गेले आहेत. ऑनसाइड रिजनला 3 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जर पाहिलं तर इथे मात्र पंचांचा इशारा येतोय वाईटचा आणि धावसंख्या 1 ने वाढली जाईल. इथे आणखीन एक तीच कसरत करत असताना धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळतंय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. 3 पंच आज या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. समीर खान, बिट्टू, त्यानंतर धीरज मोरे आणि एक नवीन आपल्याला पाहायला मिळतंय ज्यांनी एंट्री केलंय या पॅराडाईज मानाच्या शशकापासून. ते आपल्याला पाहायला मिळतंय बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये. पंच जेव्हा जेव्हा आपण पंचांची भूमिका पाहू तेव्हा मात्र अशरफ मेमनला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे मात्र टॅपचा फटका सहज रीतीने खेळून काढलाय. चेंडूवर येईल चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या ही स्कोर कार्ड वर लागली जाईल. एकंदरीत 35 धावा. 7 चेंडू आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. 1 धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं प्रेम या ठिकाणी नक्कीच दर्शवलं आजच्या दिवसामध्ये आणि आम्हाला देखील या ठिकाणी संधी दिली गेली. अगदी 3 कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही सामना संपलेला नाहीये. एक धाव नक्कीच या ठिकाणी घेण्यासाठी पुण्याची एकदा स्ट्राईक चेंज करावी लागणार आहे. समर्थ आलाय स्ट्रायकिंग वर आणि यतीन येतोय गोलंदाजी मार्कवर. तर आपण बघतो 1 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी, क्वालिफाय होण्यासाठी. रुको भाई रुको.
जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही खेळ संपलेला नाहीये. टॅपचा फटका दीपेशच्या अगदी डोक्यावरून चेंडू विनिंग फटका पाहायला मिळाला. आणि इथे मात्र पाहिलं तर मायकोप संघ हा क्वालिफाय होतोय टॉप 8 मध्ये. हा चौथा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. नो डाऊट जबरदस्त फलंदाजी केली, अगदी चौकारांची आतिषबाजी करणारा आणि एक विकेट देखील मिळवला असा कुणाल किनी ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या कुणाल लगेचच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी